आता तुला इकडे लावायला कोणाला कोणी लावायला सांगितलं? कोणाला गाडी कोणी लावायला सांगितली? इकडे मागे गाडी लावायला सांगितलं नाही रिक्षावाल्याला एक पण. बोल आता काय बोलतो? कोणी लावायला नाही सांगितलं? बोल अरे नाही सांगितलं इकडे मागे लावायला. बोल कोणी तुमचं स्टँड आहे का इकडे? स्टँड कोणाचा तर कोणाच्या बापाचे स्टँड नाही मिळत. मग कोणाच्या बापाचे बोलण्याचा stand काय अधिकार होता त्यांना? बोलण्याचा अधिकार आहे. असं आहे हा, की तिकडे काय? ऐक पहिले ऐकतो पूर्ण ऐकतो मी. बोराने सांगितलं इकडे गाडी लावू द्यायची नाही छोटी रिक्षा. हा तर बोरुड्याने बोलले ना. हा काय बोलले? इकडे छोटी रिक्षा लावू द्यायची नाही ट्रॅफिक होते. तुमचं स्टँड आहे इकडे लावून नाही द्यायचं? कोणत्या आमचा तर स्टँड पहिल्यापासूनच आहे. इथे हो पहिल्यापासूनच आहे. मग इकडे रिक्षा लागले त्यांना लावून रिक्षा मागे नाही? आहे ना तुमचं स्टँड कुठे? तिकडे आहे ना मग स्टँड. मग तुमचं स्टँड कुठे आहे? आमचा स्टँड तर तिकडे पण आहे आणि इकडे पण आहे. आम्ही 4 नंबरचा स्टँड बनवला इकडे. इथे स्टँड बनवला 4 हा, नंबर बनवला? हा बनवलाय. कधी बनवला? ते कधी पण बनवला ते तुला विचारायचं काय नाही कधी बनवला? अरे मला माहिती पडलं पाहिजे ना. मग मला तू leader आहे ना? ज्या leader अरे ला लीडर leader मी स्वतःच आहे. हा तू लेटर मी स्थानिक रिक्षाचा अध्यक्ष आहे हर्षल हो, लोखंडेचा. सगळ्यात जास्त आहे स्थानिक भीमनगरची युनियन आहे माझी. पण तू एवढा बोलतोय हा काय बोललो मी? स्टँड बनवणार हे बनव ना. कोणी मना केलंय तुला? स्टँड कोणी बनवणार बोललो? तू बोलला ना आता. मी हे बोललो की इकडे तुमचं स्टँड आहे का? तू हे बघ फिरतो बघ तू फिरला आता गोष्टी करताना काय फिरलो? क्या बोला सच्चा बोलना ईमानदार से हक बोलना. हा ईमानदार कल लेटर ला के स्टैंड बना था इधर. क्या बोला भाई? मी काय बोललो? मी बोललो इकडे स्टँड अरे तुमचं भाऊ, नाहीये. तू काय बोलतो ते पहिले तू लक्षात ठेव. अरे मी काय बोललो इकडे स्टँड नाहीये. असून अशी गोष्ट करतो. काय लीडर असून गोष्टी करतो मी? काय लीडर तुमचं स्टँड तुमचं बी स्टँड नाही माझं बी स्टँड नाही. मग तू काय बोलला पहिले अगोदर याच्या अगोदर? मग मी तेच बोललो की माझं स्टँड नाही तुमचं स्टँड नाही. पहिले तू असा बोलला की मी लेटर आणतो आणि इकडे स्टँड बनवतो आमच्या. असं बोलला. हा तर बनवू शकतो ना. बनव ना. लेटर दिलं स्टँड नाही बनवू शकत का? बनव ना. मी कुठे मना केलंय तुला? मग काय मना नाही केलं? मग गाडीला धक्का मारला त्यांनी. धक्का मारला तर हे होते. तू यार असं गोष्ट करतो. अरे त्यांनी माझ्या गाडी मी तिकडे लागली होती ना गाडी. अरे त्या टायमाला धक्का गाडी लावू ना पुढे. ऐकून घे ना मित्रा. माझी गाडी तिथे लागली होती. तो आला आणि मला त्यांनी माझ्या गाडीला धक्का मारला. गाडी काढायला सांगितली. अरे तुला आणि तो काय मी तुला ऐक. हा मी ते बोलतो. इकडे उभा असताना आमची गाडी तिकडे उभी असते. ऐक तू असं बोलतो ना. त्यामुळे इकडे येऊन चिंचणी करतात. आम्ही तिकडे लागलेली असतो ना आमची गाडी. कोण चिंचणी? मी चिंचणीचं भाडं भरत होतो. तुम्ही नाही भरत ते. मी तुमच्यावर विषय नाही करत ते. त्यामुळे आम्ही रिक्षावाल्याला हटवतो इकडे. पण असं हटवायचा तुमचा अधिकार नाही ना भाऊ. धक्का बक्का मारायचा. अरे पण तुमचा हटवण्याचा अधिकार नाही ना. माझा युट्यूबचा चॅनल आहे म्हणून मी व्हिडिओ काढतोय. काढ ना. म्हणून मी सांगतो. हा काढ हॅलो काढ बिंदास काढ. माझा काढा बिंदास. काय हरकत नाही. पण असं नाही ना. कोणाला बोलायचा अधिकार नाही ना. ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. मूर्खासारखं काम नाही ना. व्हिडिओ काढणं मूर्खाचं काम आहे. म्हणजे समोरचा माणूस चुकीचं बोलत असेल तर व्हिडिओ काढणं मूर्खाचं काम आहे. ते चालेल. आम्ही चुकी केली म्हणजे मी काय चुकी केली सांग ना दादा. अरे दादा सांग ना. मी व्हिडिओ टाकून दे जा. अरे टाकत नाही मी. पण तू सांगशील तेव्हा तुम्हाला कळेल ना. टाकून दे बिंदास. म्हणजे तुमचं स्टँड आहे असं तुझं म्हणणं आहे? तू टाकून दे. तुझं स्टँड आहे असं म्हणणं. तुमचं स्टँड आहे इथे. बिंदास टाकून दे त्याच्यावरती. अच्छा बिंदास टाकून दे म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. काय बघून घेणार दादा तू? अरे तू दादागिरी करतो यार मित्रा. एक तर तुमचं स्टँड नसून तुम्ही दादागिरी करता ना. दादागिरी आता कसं आहे दादा. माझी गाडी तिकडे होती. इकडे साईडला गाडी लावली होती. त्याची गाडी इकडे लागली होती. त्याला म्हणलं 5 मिनटं थांब. 5 मिनटं थांबायचा प्रश्न नाही. फक्त आला तिकडून आणि लगेच गाडीवरती धक्का मारला. काय धक्का मारायची गरज आहे का माझ्या गाडीला? अधिकार काय त्याचा? मग तिकडे सीसीटीव्ही बघा. ऐक ना दादा. मी तुला सांगतो ना. धक्का मारायची गोष्ट लगेच गाडीला तिकडे सीसीटीव्ही. ऐक ते बघ तिकडे. ऐकून घे ना. माझं काहीच काम नाही. तिकडे सीसीटीव्ही फुटेज आहे. तिकडे मिळेल. काढला ना. तिकडे सीसीटीव्ही कॅमेरा आहे. माझ्या गाडीला धक्का मारला त्यांनी. तिकडे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसणार ना. का मारणार म्हणजे? काहीतरी बोलणं झालं. काय बोलणं झालं? हात दाखवला फक्त असा हात दाखवला. फक्त हात दाखवला. नाही तुमचं स्टँड नाही माझं बी स्टँड नाही. तुमचाही अधिकार नाही माझा बी अधिकार नाही. तर काय झालं? माझ्या गाडीला त्याने काय केला की तिकडून आला. गाडीला धक्का मारायला लागला आणि गाडीला धक्का मारल्यानंतर लगेच त्यांनी शिवी द्यायला चालू केली. लगेच धक्का मारणार का? हा मग तेच ना. सीसीटीव्ही फुटेज मध्ये ऐका सीसीटीव्ही फुटेज होणार नाही. मग ते सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणार. ते कायदेशीर जेव्हा धक्का मारला तुला डायरेक्ट. कसं असतं माहिती आहे का? तुम्हाला मी धक्का मारूच शकणार नाही. कारण की मग ते गाडीला येऊन धक्का मारला त्याने. म्हणून तर मीच बोललो ना. सीसीटीव्ही फुटेज मध्ये 100% दिसतो. तर मी धक्का मारला असेल तर दिसेल ना.
तू धक्का नाही मी जर त्याला हा त्याने माझ्या गाडीला मी बोललो ना माझ्या गाडीला मी बोललो ना माझ्या गाडीला धक्का मारला मारणार आहे का पण तो बोलतो काय करून घ्यायचे करून घ्या डायरेक्ट कोण धक्का मारणार आहे का नाही तो साहेब बोलतो काय करायचे करून घ्या अरे पण direct असं थोडी आहे यार आम्ही बी महाराष्ट्राचे नागरिक आहेत ना आम्ही बी करणार तो महाराष्ट्राचे नागरिक आहे नाही गाडी तुमची अनलिगल लागणार तर माझी बी लागणार लावणार मी इकडेच लावणार लावलं तुला कोणी मना केलंय पण? मग तुमचा अधिकार नाही ना बोलायचा बोला, गाडी कोण काढ तुला गाडी काढ, गाडी तुला काढायला माझी गाडी सांगितलं मी. पॅसेंजर माझी गाडीचं पॅसेंजर होतं उतरत होतं मी त्याच्यावर तुला मी काय बोलला तू माझ्या गाडी गाडीला धक्का काढायला मारायचा सांगितलं प्रश्न नव्हता. कोणी सांगितलं गाडी काढायला तू आता बोलला ना इथं आम्ही अटकतो गाड्यांना काढायला लावतो गाड्या लावतो ना का त्यावेळेस अधिकार तुमचा नाही. ते साहेबांबरोबर गोष्ट करू दे नंतर आम्ही करू हा ते ते आम्ही नंतर आम्ही करतो आम्ही करणार ते पण तुमचा बोलायचा अधिकार नाही ना तुमच्या गाड्यांच्या डिक्क्या उघड्या असतात त्या चालतात का अनलिगल पद्धतीने मग गाडी तर लावणार आता 100% इकडे रिक्षा लावणार तुमचाही अधिकार नाही माझा बी अधिकार नाही काय झालं इकडे बंधू तुम्ही होते तुम्ही सांगा बरं स्पष्टपणे काय माझं काय चुकलं सांगा वसीमभाई काय चुकलं होतं माझं तुम्ही आता एवढा प्रकार बघितला तुम्हाला काय वाटतं की माझं चुकलं इथे तरी झाले आपल्यात आता बघू आता काय झालं ते आता पुढचा निर्णय करून घ्या तुम्ही काय म्हणताय ते. नाही गाडी तर इकडे लागणारच रिक्षा तुम्ही अनधिकृत लावणार तर मी लावणारच गाड्या काय चुकीचं आहे? गाड्या अनधिकृत तुमच्या असणार तर माझी बी गाडी असणार पर्सनली कोणासाठी जागा राखीव केलेली नाही आहे ना भाई राखीव जागा स्टँड असेल तर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता बरोबर का नाही बंधू तुम्हाला काय वाटतं यांचं काय स्टँड आहे का इकडे बोला ना यांचं काय स्टँड आहे का इकडे नाही ना स्टँड नाही ना इकडे मग अनधिकृत स्टँड यांचं डमडमवाल्यांचं स्टँड आहे तर मग कशाला आज दाबा जरा गाडी काय गरज आहे यांना काय घाबरायचं दवा विनाकारण गाड्या लावणार दरवाजे खुल्ले ठेवणार अशा पद्धतीचे दरवाजे खुल्ले वगैरे ठेवून धंदा करणार काय तुमच्यावर गुन्हा दाखल होणार माझ्या बी होणार काय फरक नाही पडत कायदेशीर जे असेल तिकडे CCTV कॅमेरे आहेत ते सांगतील आणि नेहमीच हां इथे गाड्या लावू नका इथं आमच्या गाड्या भरल्या जातात इथं काही कोणाची राखीव जागा केलेली नाही ना मी याच ठिकाणी गाडीचं पॅसेंजर उतरत होतो आणि या ठिकाणी दमदम स्टँड अनधिकृतपणे या ठिकाणी गाड्या लावल्या जातात अनधिकृतपणे या ठिकाणी गाड्यांचे दरवाजे खुल्ले केले जातात आणि पोलीस अधिकारी यांच्यावरती कारवाया करत नाही अनधिकृत स्टँड आहे रिक्षावाले थांबलेत आहेत रिक्षावाल्यांना दादागिरी करतात त्या ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत आणि ह्या ठिकाणी यांचे दरवाजे असे वगैरे करून हे गाड्या वगैरे चालवले जातात आणि ह्या ठिकाणी रिक्षावाल्यांना त्यांच्याकडून दादागिरी करण्याचा प्रयत्न गाड्यांना धक्का मारण्याचा प्रयत्न हॅलो या ठिकाणी ग्रामपंचायतने या ठिकाणी बनवलेलं आहे आणि ह्या ग्रामपंचायतने या ठिकाणी बनवून सुद्धा जे काही रिक्षा स्टँडसाठी दिलेलं नाही आहे हे सांगत होते आत्ता एक इको चालक होते ते सांगत होते की 4 नंबर स्टँड बनवलेला आहे या ठिकाणी जर माहिती अधिकारात जर काढण्यात आलं होतं या ठिकाणी 4 नंबर स्टँड डमडम स्टँड नाहीच अनधिकृतपणे स्टँड आहे त्यांचं त्या ठिकाणी आणि संबंध असा होतो की जर या ठिकाणी गाड्या लावण्याचा जर आपण प्रयत्न करत असतो ना तर या ठिकाणी हे अनधिकृत इको चालक आणि आमचे रिक्षा चालक मी स्वतः स्थानिक रिक्षावाल्यांच्या संघटनेचा अध्यक्ष आहे आणि संघटनेचा अध्यक्ष म्हणून माझ्याही गाडीला धक्का मारण्यात आला जर यामध्ये माझी काही जर चुकी असेल तर त्या ठिकाणी ओसवालला त्या ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत कॅमेरे चेक करून माझ्यावरती जर मी जर काय त्याच्यामध्ये चुकीचं माझ्या पद्धतीने आढळलं असेल तर 100% त्या ठिकाणी माझ्यावरती केस गुन्हा दाखल करू शकता इको चालकांच्या दादागिरीला रिक्षा चालक संपूर्णपणे कंटाळलेले आहेत या ठिकाणी अशा पद्धतीने दरवाजे खुल्ले ठेवून सर्रासपणे धंदा केला जातो पोलीस अधिकारी कसली कारवाई करत नाही अनधिकृतपणे डमडम चालकांचं स्टँड या ठिकाणी का हटवण्यात येत नाही आणि फक्त रिक्षा चालकांचे स्टँड हटवण्याचा प्रयत्न करण्याचा फक्त प्रयत्न या ठिकाणी दिसतो अजून संबंध पहिली गोष्ट अजून एक की या ठिकाणी अनधिकृतपणे डमडमचं स्टँड पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने हटवण्याचं काम केलं पाहिजे जसं रिक्षा चालकांच्या स्टँडवरती जसं पोलीस अधिकारी दबाव टाकून स्टँड हटवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच पद्धतीने हे इको स्टँड पूर्णपणे हटवण्यात आलं पाहिजे अशी माझी वाहतूक शाखेला माननीय जे वाहतूक शाखेचे अधीक्षक साहेब आहेत त्यांना विनंती आहे आणि ह्याच्यामार्फत मी माझ्या या व्हिडिओच्या मार्फतही सांगतो दुसरी गोष्ट अशी की ह्या अनधिकृत स्टँडचं लेटर
मी माझ्या युनियनच्या मार्फत मी तुमच्याकडे सुपूर्द करणार आहे आणि ह्या डमडम स्टँडवरची कारवाई 100% झाली पाहिजे. मग त्या ठिकाणी जर आमच्या जरी रिक्षा चालकांचं अनधिकृत स्टँड असेल तर 100% हटवण्याचं काम झालं पाहिजे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, ह्या डमडम ही इको गाडी बघा, ह्या गाडीचे दरवाजे 24 तास खुले असतात. एखादा पॅसेंजर पडला तर त्याची जिम्मेदारी वाहतूक शाखा घेणार का? जसं रिक्षा चालकांना जसं QR कोड दिलेले आहेत, जर रिक्षा चालकांच्या पॅसेंजर बसला तर 100% QR कोड स्कॅन करून त्याच्यावरती कारवाई करण्याचं जसं काम केलं तसं ह्या गाड्यांना QR कोड नाही. आणि QR कोड नसल्यामुळे ह्या चालकांवरती पॅसेंजर कारवाई करूच शकत नाही. फक्त रिक्षा चालकांना QR कोड लावण्याचा प्रयत्न करू नका साहेब. ह्या चालकांना, या डमडम चालकांना सुद्धा QR कोड द्या. जनमानसात तुमची प्रतिमा व्यवस्थित राहिली पाहिजे अशी माझी भावना आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की कोणत्याही गाडीला धक्का मारण्याचा यांना अधिकार नाही. जर मी त्या ठिकाणी चुकलो असेल तर माझ्यावरती गुन्हा 100% दाखल झाला पाहिजे. आणि त्याच्यावरती त्याने जर गाडीवरती धक्का मारला असेल तर 100% त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की हा जो परिसर बनवलेला आहे हा ग्रामपंचायतने बनवलेला आहे, अशा पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता ह्याच ठिकाणी आपण व्हिडिओ थांबूया.